नमस्कार, विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। या विषयात तुम्ही MS प्लेट वर मार्किंग आउट आणि पंचिंग याबद्दल जाणून घेणार आहात। उद्देश या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल 150 mm लांबी, 100 mm रुंदी आणि 3 mm जाडीच्या आकारानुसार जॉब तयार करण्यास, मार्किंग मीडिया, कॉपर सल्फेट किंवा चॉक पावडर सोल्युशन काय आहे हे समजवण्यास, स्टील रूलर आणि स्क्रायबर वापरून सरळ रेषा कशी लावायची हे स्पष्ट करण्यास, प्रिक पंच आणि पीचच्या उपभोगांचे वर्णन करण्यास, MS प्लेटवर मार्क करण्यासाठी आणि पंचिंगसाठी आवश्यक साधने, मार्किंग मीडिया, स्टील रूलर, स्क्रायबर, प्रिक पंच किंवा डॉट पंच, बॉल पिन हॅमर, फ्लॅट फाईल, बेंच वाईस, हॅकसॉ, ट्राय स्क्वेअर, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट PPE। आता MS शीटवर मीडिया मार्किंग वापरण्याची तयारी पाहू। या जॉब वर्कसाठी 3 mm जाडीची MS शीट घ्या। वायर वूलने शीट स्वच्छ करा आणि शीटवरील घाण आणि धूळ काढून टाका। दीडशे mm लांबी, 50 mm रुंदी आणि 3 mm जाडीच्या आकारानुसार जॉबची कटिंग एज मार्क करा। मार्क केलेल्या आकारानुसार जॉब तुकडा कापण्यासाठी शेअरिंग मशीन वापरा। गुळगुळीतपणासाठी कडा तपासा। फायलिंग करून चौकोनी कडा बनवा। ट्राय स्क्वेअर वापरून चौरसपणा तपासा। चौरसपणाची चाचणी घेतल्यानंतर पंचिंग आणि मार्किंगसाठी जॉब तयार ठेवा। कॉपर सल्फेट किंवा चॉक पावडरचे सोल्युशन लावा आणि कोरडे होऊ द्या। आता आपण MS शीटवर स्क्रायबर आणि पंचिंग वापरून मार्किंग करण्याची प्रक्रिया पाहू। शीट सपाट स्थितीत वर्कबेंच किंवा वर्क टेबलवर ठेवा। 10, 25, 40, 55, 70 आणि 85 mm अंतरावर जॉबच्या 150 mm लांब काठापासून स्टील रूलर आणि स्क्रायबर पॉइंट मार्क पॉइंट्स A, B, C, D, E आणि F वापरून, त्याचप्रमाणे A1, B1, C1, D1, E1 आणि F1 पॉइंट्स मार्क करा। स्टील रूलचा काठ खराब झाला असावा। चुकीचे मोजमाप टाळण्यासाठी, माप घेण्यासाठी आणि A ते F आणि A1 ते F1 पॉइंट्स मार्क करण्यासाठी जॉबच्या 150 mm लांब काठाच्या विरुद्ध स्टील रूलचा पहिला किंवा दुसरं CM ग्रॅज्युएशन मार्क जुळवा किंवा सेट करा। ATF आणि A1 ते F1 पॉइंट मार्क करण्यासाठी स्केल वापरताना लांबीची त्रुटी नाही याची खात्री करा। स्टील रूलर आणि स्क्रायबर वापरून AA1, BB1, CC1, DD1, EE1, FF1 रेषा काढा। स्ट्रोकच्या दिशेने स्क्रायबरला वाकवताना आपल्या दिशेने ड्रॉ करा। पॉइंट्स पंच आणि हॅमरसह प्रत्येक 6 ओळींवर लहान छिद्रे पंच करा। हॅमरिंग करताना हँडलच्या टोकाला धरून ठेवा। रेषांमध्ये अंदाजे 4 mm चं पिच ठेवा। पिच म्हणजे सलग 2 पॉइंट्स मधील अंतर। या विषयावरून तुम्ही काय शिकलात याचा एक त्वरित रिकॅप करूया। 150 mm लांबी, 100 mm रुंदी आणि 3 mm जाडीच्या आकारानुसार जॉब तयार करा। मार्किंग मीडिया म्हणजे काय ते स्पष्ट करा। कॉपर सल्फेट किंवा चॉक पावडरचे द्रावण, स्टील रूल आणि स्क्रायबर वापरून सरळ रेषा कशी आखायची ते स्पष्ट करा। प्रिक पंच आणि पीचच्या उपयोगांचे वर्णन करा।
विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढील सत्रात भेटूया. बाय.